नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 23 जानेवारीच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी। तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राइब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे। सुरुवात आपण मग तो कालचा जो क्वेश्चन असतो त्याच्यापासून करतो, आपण तो रिवाइज करतो पूर्ण। आणि जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर तुम्ही लाईक करायला विसरू नका। तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की शेअर करा। चला सुरुवात करूया आपण आता कालच्या क्वेश्चन पासून। बघा, खालीलपैकी कोणी पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली? तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 आसिफ शहा। तर आसिफ शहा जे आहेत त्यांनी कोणाच्या जागी ते झालेले आहेत ते महत्त्वाचं आहे, तुम्हाला माहित पाहिजे। तर शकीब निसार, मिलन शकीब निसार यांच्या जागी झाले आहेत, ते निवृत्त झाले, मग त्यांच्या जागी आसिफ खोसा यांनी शपथ घेतलेली आहे। ते कितवे आहेत मुख्य न्यायाधीश? तर 26वे। ओके। आणि आरिफ अलवी जे आहेत ते प्रेसिडेंट आहेत त्यांचे, त्यांनी आसिफ खोसा यांना शपथ दिलेली आहे। ओके। आणि त्याचबरोबर आपण पाहिलेलं होतं, ज्या पहिल्या न्यूज होत्या त्या सुद्धा तिथे रिवाइज केलेल्या। तर पंजतीरथ हे जे हिंदू धार्मिक स्थळ आहे त्याला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केलेला आहे, तर ते पाहिलं ते कुठे आहे? तर पाकिस्तानमध्ये आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे। पाकिस्तानमधील पेशावर येते आणि ते इम्रान खान यांच्या सरकारने केलेलं आहे। तर इम्रान खान यांच्याविषयी सुद्धा माहित पाहिजे, ते 22वे PM आहेत त्यांचे। पाकिस्तान कॅपिटल इस्लामाबाद आहे, प्रेसिडेंट आता माहितीच आहे तुम्हाला आरिफ अलवी। आणि तुम्हाला असे विचारलं जाऊ शकतं की चीन करन्सी डिनॉमिनेटरमध्ये पांडा बॉन्ड्स कोणी जारी केले? तर ते केलेले आहेत पाकिस्तानने, बरोबर। चीनची जी करन्सी आहे ती रेन मिनबी। ओके, एवढं जस्ट तुम्हाला माहित पाहिजे। बघू पुढे आता। यासिर शहाविषयी सुद्धा आपण पाहिलेलं होतं, 200 बळी घेण्याचा विक्रम केलेला होता 33 सामन्यांमध्ये। ओके, ती पण जस्ट तुम्ही लक्षात ठेवा, क्रिकेटच्या रिलेटेड न्यूज आहे, पाकिस्तानचा खेळाडू आहे। बघू आता आजची न्यूज। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज आता विद्यापीठ होणार आहे। तर बघा, जागतिकीकरणाबरोबर रोजगाराभिमुख नवे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी तसेच संशोधनाकरता कॉलेजांना स्वायत्तता देण्याचे धोरण राज्य सरकारचे असून या धोरणाअंतर्गत पुण्यामधील फर्ग्युसन कॉलेजला विद्यापीठाचा दर्जा देण्यास राज्य विधिमंडळाने मान्यता दिलेली आहे। आणि अशा प्रकारचा दर्जा दिलेले हे राज्यातील पहिलेच कॉलेज आहे। ओके, त्यामुळे क्वेश्चन हा बनू शकतो। आणि याचं जे अकॅडमिक जो इयर असणार आहे ते 19-20 पासून त्याचा अभ्यासक्रमाला सुरुवात होणार आहे। फर्ग्युसन कॉलेजची जी स्थापना आहे ते 1984 साली पुणे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची जी स्थापना झाली त्याच्या माध्यमातून केली गेली। तुम्हाला येऊ शकतं की याची डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली असा क्वेश्चन येऊ शकतो। तर 1884 किंवा डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी इतर समाजसुधारकांच्या मदतीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1884 साली केलेली आहे। आता इथे लोकमान्य टिळक आणि आगरकर आलेले आहेत, बरोबर। तर गोपाळ गणेश आगरकर। मग तुम्हाला येऊ शकतो की तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा केसरी व मराठा हे जे वृत्तपत्र सुरू केलेली होती, तर ते केसरी आणि मराठा ही त्याची लँग्वेज कोणती होती, भाषा कोणती होती? ओके, हे आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा। पुढे बघा, सध्या स्वायत्त दर्जा असणाऱ्या या कॉलेजचे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानामधील मार्गदर्शक तत्वानुसार विद्यापीठात रूपांतर करण्यात येत आहे। बघा, तुम्हाला आता असे जे करंटचे जे न्यूज येत आहेत त्याच्यामधून तुम्हाला हिस्ट्री पॉलिटीचे पॉईंट्स शोधायचे आहेत आणि ते तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये बघायचे आहेत। जसजशी एक्झाम जवळ येत जाईल तसतसं तुम्हाला काय होणार आहे की प्रोबॅबिलिटी कमी होणार आहे की या जवळचे करंट अफेअर्स पडतील, पण तुम्हाला त्याच्या रिलेटेड पास्टमध्ये किंवा हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटीच्या रिलेटेड काय असे पॉईंट्स शोधायचे आहेत। वाचायचं तर आहे करंटचं, पण त्याचबरोबर रिव्हिजन ही खूप महत्त्वाची आहे। आशा करतो तुम्ही रिव्हिजनला खूप इम्पॉर्टन्स देत आहात। बघू पुढे, दीपा कर्माकरच्या आत्मचरित्राचे प्रकाशन। तर बघा, कोणाच्या हस्ते झालं? सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते झालेलं आहे दीपा कर्माकरच्या आत्मचरित्राचे प्रकाशन। नाव काय बघा? द स्मॉल वंडर। इथे आहेच बघा, द स्मॉल वंडर। आणि मुंबईमध्ये एका कार्यक्रमामध्ये हे जे आहे ते प्रकाशन करण्यात आलेलं आहे। तर दीपा कर्माकर आलेला आहे, तर तुम्हाला त्यांच्याविषयी क्वेश्चन येऊ शकतो। तर दीपा कर्माकर पहिल्यांदा जे प्रकाशझोतात आली ती 2014च्या ग्लासगो कॉमनवेल्थ गेममध्ये, ज्यावेळेला त्यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं होतं त्याच्यामध्ये, तर त्याच्या वेळेला त्या प्रकाशझोतात आल्या। नंतर सेकंड टाइम प्रकाशझोतात आल्या ते म्हणजे रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये त्यांनी जे
ऑलिम्पिकमध्ये पहिली भारतीय जिमनॅस्ट होत्या त्या, आणि त्याच्यामध्ये त्यांचं जे रँक होतं तो 4th रँक होता. थोडक्यासाठीच त्यांचं मेडल हुकलेलं होतं, पण 4th रँक होता. हे पण तुम्ही जस्ट लक्षात ठेवा, रिओ ऑलिम्पिक. ओके. आणि त्यांना राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड मिळालेला आहे 2016ला, पद्मश्री अवॉर्ड आहे 2017ला, आणि 2017मध्ये फोर्ब्स लिस्टमध्ये त्यांचा समावेश झालेला होता फ्रॉम एशिया अंडर द एज ऑफ 30. ओके, हे पण जस्ट लक्षात ठेवा. त्यांचे जे कोच होते विश्वेश्वर नंदी, यांना द्रोणाचार्य पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. ओके, हे पण जस्ट त्यांचे गुरु आहेत म्हणून जस्ट ते ॲड केलेलं आहे. तर हे पण तुम्ही नोट करून ठेवा. एवढं तुम्हाला या न्यूजविषयी माहिती असणं गरजेचं आहे. बघू पुढे. 15वा प्रवासी भारतीय दिवस. तर बघा हा कधी साजरा केला गेला तर 21 ते 23 जानेवारी 2019. युजली हा 9 जानेवारीला साजरा केला जातो, आणि हा जो आहे तो 15वा आहे. ओके, 2003ला जी आहे ती प्रवासी भारतीय दिवसाची सुरुवात झालेली होती. 9 जानेवारीलाच का केला जातो तर 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेवरून भारतामध्ये परत आलेले होते, आणि महात्मा गांधीजींना सर्वात मोठे प्रवासी मानलं जातं, म्हणून मग ते जे आहे ते 9 जानेवारीला हा साजरा केला जातो. पण यावेळेला हा पुढे ढकललेला आहे. ॲक्च्युली कुंभमेळ्याचं रिझन घेऊन कुंभमेळा सुद्धा मग जे प्रवासी भारतीय आहेत त्यांना पाहायला मिळावा, त्यांना सुद्धा ते असावं, त्यामुळे मग हा जो आहे तो दिवस पुढे ढकलला गेला. कुठे झालं हे लक्षात ठेवा, तर वाराणसी. ओके, 21 जानेवारी ला उद्घाटन झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. मुख्य पाहुणे बघा मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण कुमार जगन्नाथ. हा 15वा आहे. याची थीम बघा, रोल ऑफ इंडियन डायस्पोरा इन बिल्डिंग न्यू इंडिया. ओके, ही इमेज पण बघा याच्यामध्ये दिलेलंच आहे. वाराणसी आहे आणि किती तारखेला झाला, पण तुम्हाला ही तारीख लक्षात ठेवायची आहे, कारण युजली हा जो आहे तो 9 जानेवारीला होतो. ओके, त्यामुळे हा पण विचारला जाऊ शकतो की 9 जानेवारीला खालीपैकी कोणत्या तारखेला होतो. तर तो 9 जानेवारीला युजली होतो, पण यावर्षी 21 ते 23 जानेवारीला झालेला आहे. बघू पुढे. ICCने 2018 सालीचे जे पुरस्कार आहेत ते आता घोषित केलेले आहेत 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीसाठी. तर बघा विराट कोहलीने आता बघा हॅट्रिक केलेले आहेत, 3 जे आहेत ते मिळालेले आहेत अवॉर्ड. ICC क्रिकेटर ऑफ द इयर सर गॅरफिल्ड सोबत चषक हे विराट कोहलीला मिळालेलं आहे. त्याचबरोबर ICC कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर विराट कोहलीला मिळालेलं आहे, आणि ICC एकदिवसीय क्रिकेटर ऑफ द इयर हे 3 पुरस्कार जे आहेत ते विराट कोहलीला मिळालेले आहेत. आणि असे 3 पुरस्कार एकाच वर्षी मिळणारा विराट कोहली हा पहिला खेळाडू झालेला आहे. ओके, हे जस्ट लक्षात ठेवा. आता विराट कोहलीच्या विषयी तुम्हाला माहित पाहिजे, विराट कोहलीने जे 25वे शतक होतं ते 127 डावात केलेलं होतं. हे पण जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. ओके, ते सर डॉन ब्रॅडमन 68 डावात आहेत, सचिन 130 डावामध्ये आहे. ओके, आणि बघा बाकीचे पुरस्कार, T20 इंटरनॅशनल परफॉर्मन्स ऑफ द इयर ॲरॉन फिंच ऑस्ट्रेलियाचा आहे. ICC उद्योन्मुख खेळाडू ऋषभ पंतला मिळालेला आहे भारताचा. ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार केन विल्यमसन न्यूझीलंडचा आहे. ओके, हे पण जस्ट लक्षात ठेवा. ह्यांचे देश सुद्धा माहीत असणं अपेक्षित असतं, काही काही लोकांना माहीत नसतात, म्हणजे जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना तरी माहीतच असणार. ओके, तर याचबरोबर आता तुम्ही इथं ICC आलेलं आहे, तर तुम्ही ICCच्या रिलेटेड आणि क्रिकेटच्या रिलेटेड ज्या ज्या न्यूज आहेत त्या न्यूजची इथं रिव्हिजन करणं महत्त्वाचं आहे. ओके, जर पेपर सेट झाला असेल तर हे नाही येणार, पण ICCच्या रिलेटेड क्वेश्चन पडण्याचे चान्सेस खूप आहेत. ओके, कारण भारताचा जो ऑस्ट्रेलिया दौरा होता त्याच्यामध्ये झालेले त्याच्यामध्ये झालेले रेकॉर्ड जे आहेत त्याच्या अनुषंगाने क्रिकेटवरती क्वेश्चन पडण्याचे चान्सेस आहेत. तर ते सुद्धा तुम्ही इथे चांगल्या पद्धतीने रिवाइज करा. बघू पुढे. नाव क्वेश्चन ऑफ द डे, द स्मॉल वंडर हे खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे. खाली तुम्हाला पर्याय दिले आहेत. आशा करतो तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल, आणि तुम्ही याला लाईक कराल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.